आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी पाहूयात। पुण्यामध्ये आज महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे। अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळेंच्या शेतकरी आक्रोश मोर्चाची सांगता या सभेने होणार आहे। तर या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात देखील उपस्थित राहणार आहेत। तर 27 डिसेंबर रोजी शिवनेरीवरून या शेतकरी मोर्चाची सुरुवात झाली होती। आज पुण्यामध्ये या मोर्चाची सांगता भव्य अशा सभेने होणार आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पुण्यामध्ये आज महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे। अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळेंच्या शेतकरी आक्रोश मोर्चाची सभेने सांगता होणार आहे। तर या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात हे नेते उपस्थित राहतील। तर 27 डिसेंबरला शिवनेरीवरून हा मोर्चा निघालेला होता। पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता नवीन समीकरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे। त्याचं कारण म्हणजे महायुतीच्या सोबत मनसे एकत्र येणार असल्याचे संकेत आता शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिलेले आहेत। तर जानेवारी संपताच मोठ्या घडामोडी घडतील अशा शब्दामध्ये शिरसाटांनी नव्या समीकरणाचे संकेत दिलेत। तर समविचारी पक्ष एकत्र आले तर स्वागतच असल्याची प्रतिक्रिया देखील यावर बोलताना गिरीश महाजनांनी दिलेली आहे। त्याबरोबरच राज ठाकरेंच्या स्वागताला आम्ही तयार आहोत असं महत्त्वाचं विधान देखील मंत्री शंभूराज देसाई यांनी केलंय। लोकसभा ही आमची प्रतिष्ठेची निवडणूक असल्यामुळे आम्हाला 45+ जिंकायचे असल्यामुळे आम्ही सर्वांचं सहकार्य घेणार आहोत। मग राजसाहेब आले तर त्याचा आनंदच राहील, त्याला वाईट वाटण्यासारखं काहीच नाही। जानेवारी हा महिना संपल्यानंतर जे काही घडामोडी होतील लोकसभेच्या अनुषंगाने, त्याच्यामध्ये राजसाहेब जरी आमच्याकडे आले किंवा आम्ही राजसाहेबाकडे गेलो तर त्याच्यामध्ये काही चुकीचा अर्थ काढायचा काही संबंध येत नाही। आता आम्ही शिंदे गट, एकनाथजींचा ते आमच्या सोबत आहेत, अजितदादा आमच्या सोबत आहे। म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी, खरी शिवसेना, खरा राष्ट्रवादी आणि भाजप हे आम्ही सोबत आहोत। राज ठाकरे जर येत असतील आणि काही कॉम्प्रोमाइज होत असेल म्हणजे वरिष्ठ पातळीवर, मला वाटतं कोणाला काही हरकत नसावी, कारण आम्ही सगळे एका विचाराचे लोक आहोत आणि आम्ही सगळे एकत्र येत आहोत। राज ठाकरे साहेब जर माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या बरोबर, आमचे पक्षप्रमुख शिंदे साहेबांच्या बरोबर जर अशी चर्चा करून त्याच्यातनं काही चांगला निर्णय होणार असेल तर आम्ही सगळेजण माननीय राज ठाकरे साहेबांच्या स्वागताला तयार आहोत। दरम्यान मनसेच्या महायुतीवरून जितेंद्र आव्हाडांनी आता टोला लगावलाय। ते आता लग्न करतील, मार्चमध्ये हनीमूनला जातील आणि नंतर सोडचिठ्ठी देखील देतील असा खोचक टोला आव्हाडांनी लगावलेला आहे। दुसऱ्याच्या घरात लग्न आहे, मी कशाला आत्तापासून अक्षता हातात घेऊन बसू? ते कधी लग्न करतात ते बघा ना, एवढी घाई कशाला? कदाचित मार्चमध्ये हनीमूनला पण जातील आणि त्याच्यानंतर डायव्हर्स पण होईल।